श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. भिवू नकोस मी आहे या शब्दांमध्ये किती मोठं आश्वासन आहे ना. स्वामी समर्थ एक असं नाव ज्या नावात शक्ती, करुणा आणि भक्ती यांचं गूढ सामावलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांनी लोकांना कशा प्रकारे मदत केली, कशा प्रकारे कृपा केली आणि का आजही त्यांचं स्मरण केलं जातं तेवढ्याच भक्तिभावाने. स्वामी समर्थांनी सर्वसामान्य जनतेला अध्यात्माची खरी दिशा दाखवली. ते नेहमी सांगायचे, ईश्वर तुमच्यात आहे, त्याला बाहेर शोधू नका. त्यांनी जात, धर्म, पंथ न पाहता प्रत्येकाला आध्यात्मिक आधार दिला. त्यांच्या दर्शनाने आणि बोलण्यातून लोकांना आत्मिक शांती मिळायची. स्वामी समर्थ हे केवळ तत्त्वज्ञ नव्हते, तर त्यांच्यात एक अद्भुत दैवी शक्ती होती. अनेकांनी अनुभव देखील घेतले. कुणी अंधत्वातून बरं झालं, कुणाला संकट अचानक टळलं, कुणाचं आयुष्यच बदलून गेलं. स्वामींच्या कृपेने झालं असं म्हणणारे हजारो भक्त आजही आहेत. पण लक्षात ठेवा, त्यांनी केवळ चमत्कारासाठी नव्हे तर लोकांना सत्याच्या मार्गावर आणण्यासाठी मदत केली. जेव्हा कोणी निराश, हताश असायचं तेव्हा स्वामी समर्थांचे एकच वाक्य पुरेसं होतं, भिवू नकोस मी आहे. या वाक्याने कित्येकांना आत्महत्येच्या विचारातून वाचवलं आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे लोकांच्या मनात नवा विश्वास निर्माण व्हायचा. स्वामी समर्थांनी गरीब, उपेक्षित आणि अडचणीत असलेल्या लोकांना आपुलकीने मदत केली. अन्न, औषध आणि आधार त्यांनी आपल्याच भक्तांमार्फत ही मदत पोहोचवली. ते सांगायचे, समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा. स्वामी समर्थांचा एक मोठा संदेश म्हणजे समता. त्यांच्यासाठी सर्व जीव समान होते, मग तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो. त्यांनी समाजात एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला, जो आजही अत्यंत गरजेचा आहे. अनेक व्यसनी लोक स्वामी समर्थांच्या सहवासात आले आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडला. ते प्रामाणिक, सदाचारी जीवनाकडे वळले. स्वामी नेहमी सांगायचे, सत्य बोल, चांगलं वाग आणि कोणाचं वाईट करू नकोस. स्वामी समर्थांनी स्त्रियांना अत्यंत सन्मानानं पाहिलं. ते म्हणायचे, स्त्री ही शक्ती आहे, तिला कमी लेखू नका. ते त्यांच्या भक्त महिलांना शिक्षण, आत्मनिर्भरता आणि श्रद्धेचे महत्त्व सांगायचे. असं म्हणतात की स्वामी समर्थांच्या कृपेने लाखो लोकांचं आयुष्य बदललं. कुणी व्यसनमुक्त झालं, कुणी अपयशातून यशाकडे गेला, कुणाला संतती प्राप्त झाली. त्यांच्या अनुभवानं एक गोष्ट समजते, भक्ती, श्रद्धा आणि स्वामींचा आशीर्वाद हे कोणत्याही परिस्थितीत मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांचा प्रमुख आश्रम अक्कलकोटमध्ये होता. आजही हजारो लोक तिथे जातात, मन शांती मिळवतात. अक्कलकोट हे केवळ एक ठिकाण नाही, ती एक अनुभूती आहे, एक शक्तिपीठ आहे. स्वामी समर्थ हे एक केवळ संत नव्हते, ते लाखो लोकांच्या श्रद्धेचा आधार होते. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. भिवू नकोस मी आहे. तुमच्या जीवनात कितीही संकट असली तरी श्रद्धा असेल तर मार्ग नक्की सापडतो. स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.